नमस्कार, मी गव्हर्नमेंट ITI बुट्टीबोरी येथून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर संगीता डाबरे. फॉर्मर वरती मी काही पॉइंट्स माहिती सांगणार आहे. ट्रान्सफॉर्मर हे एक स्टॅटिक डिव्हाइस आहे. Transformer is a static electric device which transfer the electric energy from one circuit to other without changing the frequency and power. ट्रान्सफॉर्मर हे एक असं डिव्हाइस आहे की हे स्थिर यंत्र आहे आणि हे एनर्जीची लेव्हल जी आहे ती एका सर्किट मधून दुसऱ्या सर्किट मध्ये ट्रान्सफर करत असते आणि सेम टाइमला फ्रिक्वेन्सी आणि पॉवर जी आहे ही सेम असते. फ्रिक्वेन्सी मध्ये बदल होत नाही. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये 3 फेज जनरेटरच्या साहाय्याने आपण जे एनर्जी जनरेट करतो ती असते 132 kV, साधारण 11 kV ते 22 kV च्या दरम्यान असते. परंतु आपल्याला या पॉवरचे ट्रान्समिशन करायचे असते. तर जी ट्रान्समिशन एनर्जी असते किंवा जे ट्रान्समिशन व्होल्टेज असते आपलं हे जास्त असायला पाहिजे. जर आपण कमी व्होल्टेज मध्ये पॉवर ट्रान्समिट केली तर लॉसेस जास्त असतात. तर आपल्याला ट्रान्समिशनचं जे व्होल्टेज आहे हे 132 kV, 220 kV, 400 kV, 500 kV, 765 kV या रेंजेस मध्ये असतात. आणि त्यानंतर सबस्टेशनला जे व्होल्टेजची लेव्हल असते ती डाऊन करतोय. तर 132 ते 33 kV, 33 kV ते 11 kV. आणि आपल्याला माहिती आहे की आपण जे एंड युजर्स आहेत त्यांना 415 व्होल्ट आणि सिंगल फेज युजरला 240 व्होल्टची गरज असते. तर आता ही जी व्होल्टेज मधली चढ उतार आहे ही आपण ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने कमी किंवा जास्त करत असतो. आणि हा जो ट्रान्सफॉर्मर आहे याच्यामध्ये रोटेटिंग पार्ट मुळीच नसतात. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचे मधले लॉसेस जे आहे हे कमी असतात आणि रोटेशनल लॉसेस तर 0च असतात. कारण ट्रान्सफॉर्मर हे स्थिर यंत्र आहे आणि त्याचमुळे ट्रान्सफॉर्मरची जी एफिशियन्सी आहे ही रोटेटिंग यंत्रांपेक्षा जास्त असते. म्हणजे 92 ते 99%, 92 to 99% एवढी ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी असते. ट्रान्सफॉर्मर वेगळ्या वेगळ्या टाइपचे असतात. आपण 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर बद्दल बघूया. A transformer consists of 2 stationary windings. This is the primary winding and this is the secondary winding. Primary winding ही सप्लायला जोडलेली असते आणि सेकंडरी वाइंडिंग ही लोडला जोडलेली असते. प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग यामध्ये इलेक्ट्रिकल कनेक्शन मुळीच नसते. परंतु ह्या 2 वाइंडिंग मॅग्नेटिकली कपल्ड असतात. कारण की जो फ्लक्स असतो यामधून जाणारा तो फ्लक्स दोन्ही वाइंडिंग सोबत जुळलेला असतो. फ्लक्सचा हे निळ्या लाईनीने जे दाखवलेला आहे हा फ्लक्सचा पाथ आहे. जेव्हा आपण प्रायमरी वाइंडिंगला व्होल्टेज देतो तेव्हा प्रायमरी वाइंडिंग मधून स्मॉल करंट पास होतो आणि हा करंट जो आहे हा या नंबर ऑफ टर्न्स सोबत MMF तयार करतो आणि यामध्ये फ्लक्स निर्माण होतो. हा जो प्रायमरी साइडचा फ्लक्स आहे हा सेकंडरी साइड मध्ये सुद्धा जातो आणि सेकंडरीला हे जे फ्लक्स लिंकेजेस आहे हे सेकंडरी वाइंडिंग कडून सुद्धा कट होतात आणि सेकंडरी मध्ये सुद्धा व्होल्टेज निर्माण होते. आपण इथे हेच बघितलं की फक्त हे 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आहे. यामध्ये 2 वाइंडिंग आहे. एक
प्रायमरी आणि एक सेकंडरी. यामधली प्रायमरी वाइंडिंग ही सप्लायला जोडलेली असते आणि सेकंडरी वाइंडिंग ही लोडला जोडलेली असते. प्रायमरी हे आणि ट्रान्सफॉर्मर हे जे आहे याला आपण एसी इनपुट देत असतो. त्यानंतर आपण बघूया ट्रान्सफॉर्मरचे कन्स्ट्रक्शन्स. तर कन्स्ट्रक्शन म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्ये मेन 2 पार्ट जास्त महत्वाचे असतात. एक आहे कोअर आणि दुसरे आहे वाइंडिंग. हे जे आहे हे आहे कोअर आणि ही आहे वाइंडिंग. हे जे कोअर आहे हे सिलिकॉन स्टील स्टॅम्पिंग एकत्रित करून नट बोल्ट्सने पक्क्या करून आणि त्याचे हे कोअर बनवलेले असते. ह्या कोअर मध्ये 3% सिलिकॉन असते आणि 97% आयरन असतो. त्यानंतर ह्या ज्या वाइंडिंग आहे ह्या कॉपर इनॅमेल्ड असतात. मीन्स प्लेन कॉपर नसतं, त्यावर इनॅमल केलेलं असतं. त्यानंतर ह्या वाइंडिंग ज्या आहेत ह्या कोअर वरती बसविलेल्या असतात. हा कोअर टाइप ट्रान्सफॉर्मर आहे. तर इथे ही आहे ही प्रायमरी वाइंडिंग आहे आणि ही सेकंडरी वाइंडिंग आहे. यामध्ये थोडेसे फ्लक्स लिकेजेस असतात. त्यानंतर शेल टाइप ट्रान्सफॉर्मर दुसरा हा जो दिसतोय आपल्याला हा आहे शेल टाइप ट्रान्सफॉर्मर. यामध्ये सुद्धा कन्स्ट्रक्शन मध्ये खूप काही फरक नाही. यामध्ये शेल टाइप ट्रान्सफॉर्मर याच्या जी सेंटरची लिंब आहे यावर वाइंडिंग बसविलेली असते आणि कोअर जो आहे हा सराउंडिंग असतो. ह्याचा कोअर सुद्धा लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील यापासूनच बनलेला असतो. ही जी वाइंडिंग आहे आतमधली ही लो व्होल्टेज वाइंडिंग आहे आणि त्यानंतर इन्सुलेशन लेवल असते. ही इम्प्रिग्नेटेड पेपरचे सुद्धा इन्सुलेशन इथे टाकू शकतात. आणि त्यानंतरची जी वाइंडिंग आहे ही हाय व्होल्टेज वाइंडिंग असते. म्हणजे कोअरच्या जवळ जी वाइंडिंग असते ही लो व्होल्टेज वाइंडिंग आहे आणि कोअर पासून जी दूर आहे ही पॉइंट ऑफ सेफ्टी हाय व्होल्टेज वाइंडिंग असते. हे जे ट्रान्सफॉर्मर आहे हे सिंगल फेजचं कोअर टाइपचं ट्रान्सफॉर्मर आहे आणि हे 3 फेजचं कोअर टाइपचं ट्रान्सफॉर्मर आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये खूप काही बदल नसतो. 3 फेज मध्ये एवढंच की 3 वाइंडिंग असतात आणि सिंगल फेज मध्ये 2 वाइंडिंग आहे. त्यानंतर शेल टाइप मध्ये इथे सुद्धा सेंटरच्या लिंब वरती वाइंडिंग बसविलेल्या आहे आणि 3 फेज मध्ये सेंटरच्या लिंब वरती वाइंडिंग बसविलेल्या आहेत. आता ह्या स्टॅम्पिंग्स घट्ट लावाव्या लागतात. स्टॅम्पिंग्स जे पॅकिंग आहे ते खूप घट्ट असावे लागते. जर त्यामध्ये थोडीशी गॅप राहिली तर एकतर लिकेज फ्लक्स आणि दुसरं म्हणजे आवाज व्हायब्रेशन्स, आणि तो जो व्हायब्रेशन आहे तो त्याला आपण हमिंग म्हणतो. बरेचदा ट्रान्सफॉर्मर ऑन केल्यानंतर आवाज होत असतो, तर तो आवाज जो असतो तो हमिंगचा असतो आणि तो आवाज स्टॅम्पिंग लूज असल्यामुळे असतो. आपण बघूया की जो कोअर टाइपचा ट्रान्सफॉर्मर आहे किंवा सेल टाइपचा ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यामध्ये आपण स्टॅम्पिंग लावलेल्या आहेत आणि ह्या ज्या स्टॅम्पिंग आहे याचे शेप्स असतात. हा शेल टाइप ट्रान्सफॉर्मरच्या स्टॅम्पिंग एक दाखवलेली आहे इथे. तर ही जी आहे ही ई आकाराची आहे आणि याच्या खाली आय आकाराची एक स्टॅम्पिंग लावली म्हणजे हा कोअर कंप्लीट होतो. आणि हा जो कोअर टाइप ट्रान्सफॉर्मरचा दाखवलेला आहे
यामध्ये एल आकाराच्या स्टॅम्पिंग आहेत. एक सरळ एल आहे आणि एक उलटा एल आहे आणि त्या स्टॅम्पिंग एकमेकांवरती बसवून आणि तो कम्प्लीट कोवर बनलेला आहे. आता ह्यामधले हे दोनच पार्ट आहे, वाइंडिंग आणि कोवर. तर वाइंडिंग they are wound concentrically, that is the higher voltage winding is wound on top of the lower voltage winding. आणि cover it is made of laminated materials which has an approximately alloy content of 3% silicon and 97% iron, and are cold rolled grain oriented stacked tightly on one another. आपण आता बघितली होती कन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर. आता आपण वळूया ट्रान्सफॉर्मर प्रिन्सिपल कडे. बघा, हे आहे ट्रान्सफॉर्मर. आपण बघितलंय की ट्रान्सफॉर्मरला दोन वाइंडिंग आहे, एक आहे प्रायमरी वाइंडिंग आणि दुसरी आहे सेकंडरी वाइंडिंग. ट्रान्सफॉर्मर हे जे आहे हे फॅराडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावरती कार्य करते. फॅराडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असा आहे की जेव्हा एखाद्या कंडक्टर कडून फ्लक्स कापल्या जातात तेव्हा त्या कंडक्टर मध्ये ईएमएफ तयार होतो. इथे ही प्रायमरी साइड आहे आणि ही सेकंडरी साइड आहे. आपण हे बघितलं आहे की प्रायमरी साइड आणि सेकंडरी साइड यामध्ये इलेक्ट्रिकल कनेक्शन नाही आहे, परंतु हा जो मॅग्नेटिक पाथ आहे हा कंप्लीट असल्यामुळे हे दोन वाइंडिंग मॅग्नेटिकली कपल्ड आहेत. तर हे जे ट्रान्सफॉर्मर आहे हे सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शनच्या प्रिन्सिपल वरती कार्य करतं. जेव्हा आपण ही प्रायमरी साइड सप्लायला जोडलेली आहे तेव्हा इथे एक स्मॉल करंट पास होत असतो आणि तो करंट आणि ह्या नंबर ऑफ टर्न्स मिळून एमएमएफ तयार होतो आणि त्यामुळे फ्लक्स तयार होतो. आणि हा जो फ्लक्स आहे हा या कोवर मधनं फ्लो होतो आणि हा फ्लक्स या प्रायमरी वाइंडिंग कडून कापल्या जातो. हा जो फ्लक्स तयार झाला हा प्रायमरी वाइंडिंग कडून कापल्या जातो आणि प्रायमरी वाइंडिंग मध्ये E1 हे सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ तयार होते. त्यानंतर हा जो फ्लक्स आहे हा सेकंडरी वाइंडिंगला सुद्धा लिंक होतो आणि सेकंडरी वाइंडिंग कडून सुद्धा फ्लक्स कट होतो आणि सेकंडरी वाइंडिंग कडून फ्लक्स कट झाल्यानंतर E2 हा इंड्युस्ड ईएमएफ सेकंडरी साइडला सुद्धा तयार होतो. तर सेकंडरी साइडला जो ईएमएफ तयार झाला हा म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ आहे. तर अशा प्रकारे आपण हे ट्रान्सफॉर्मरचे प्रिन्सिपल बघितले. त्यानंतर आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? तर a transformer with no losses, that is its windings have no ohmic resistance, there's magnetic leakage, as well as it consists of two coils which are purely inductive and wound on a loss free core. हे जे आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे याची एफिशियन्सी 100% राहणार आहे, कारण यामध्ये लॉसेस मुळीच राहणार नाहीये. इथे काय होणार आहे की असे प्रॅक्टिकल मध्ये आपण बघतो की कधीच प्रॅक्टिकल मध्ये कधीही लॉसेस राहत असतात आणि आयडियल ट्रान्सफॉर्मर राहू शकत नाही. हे केव्हा शक्य आहे? जेव्हा फक्त थिअरी आपण सांगू शकतो की हे आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे.
त्यानंतर ट्रान्सफॉर्मर ऑपरेशन ऑन नो लोड. ट्रान्सफॉर्मर जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग आपण सप्लायला जोडत असतो आणि जेव्हा सेकंडरी वाइंडिंग ही आहे ओपन ठेवलेली आहे आपण समजा, यामध्ये दोन वाइंडिंग आहे. ही प्रायमरी वाइंडिंग आहे आणि ही आहे सेकंडरी वाइंडिंग. तर प्रायमरी वाइंडिंग आपण सप्लायला दिलेली आहे आणि सेकंडरी वाइंडिंग आपण ओपन ठेवलेली आहे. तर जेव्हा आपण सेकंडरी वाइंडिंग ओपन ठेवतो तेव्हा काय होतं की प्रायमरी मधून थोडासा सप्लाय व्होल्टेजमुळे I0 हा करंट पास होत असतो आणि हा करंट पास झाल्यामुळे या टर्न्स I आणि N मिळून MMF तयार होतो आणि इथे फ्लक्स तयार होतो. आणि हा जो फ्लक्स आहे हा सेकंडरी कडे जातो आणि सेकंडरी वाइंडिंग कडून हा फ्लक्स कट होतो आणि सेकंडरीला सुद्धा EMF तयार होतं. आता सेकंडरीला E2 हे EMF तयार होतं, परंतु लोड नसल्यामुळे हे जे EMF आहे हे उपयोगात येत नाही आणि जो करंट आहे हा करंट किंवा हा जो फ्लक्स आहे हा फक्त कोअर मध्ये लॉसेस तयार करतो. त्यामुळे I0 जो वाहतो याच्यातनं हा फक्त लॉसेस तयार करण्यासाठी वाहतो, लोड नसल्यामुळे. बघा, ही आहे वेक्टर डायग्राम. ही आहे वेक्टर डायग्राम. तर इथे हा जो करंट आहे हा IW म्हणतो आपण याला, हा असतो ऍक्टिव्ह करंट. हा असतो ऍक्टिव्ह करंट आणि IW बरोबर I0 इंटू कॉस ऑफ फाय. त्यानंतर हा जो करंट असतो हा मॅग्नेटायझिंग करंट असतो आणि याला आपण रिएक्टिव्ह करंट सुद्धा म्हणू शकतो. आणि हा असतो IM इज इक्वल्स टू I0 इंटू साइन फाय. त्यानंतर आता हा जो करंट आहे IW हा फक्त लॉसेस तयार करत असतो आणि हा जो करंट आहे हा थोड्या प्रमाणात फ्लक्स तयार करतो. तर यामध्ये काय होतं की फक्त आयरन लॉसेस जास्त होतात आणि करंट एकदम मिनिमम असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की कॉपर लॉसेस I²R असतात आणि हा जो करंट हा एकदम कमी प्रमाणात असल्यामुळे कॉपर लॉसेस होत नाही. त्यानंतर आपण जेव्हा हे ट्रान्सफॉर्मर आहे हे लोडला देतो त्यावेळेस याच्या सेकंडरी मधून सुद्धा I2 हा करंट पास होतो आणि प्रायमरीला आपण नेहमीप्रमाणे सप्लाय व्होल्टेज दिलेले आहे आणि सेकंडरीवर जेव्हा आपण लोड जोडलेला आहे तेव्हा ट्रान्सफॉर्मर ऑन लोड असे आपण याला म्हणतो. आणि लोडवर सेकंडरी मधून I2 एम्पियर करंट वाहतो. I2 ची किंमत सेकंडरीचे टर्मिनल व्होल्टेज V2 व लोडचा इम्पिडन्स यावर अवलंबून असतो. V2 व I2 यामधील फेज डिफरन्स लोडच्या नेचर वरती डिपेंड करते. म्हणजेच लोड हा रेजिस्टिव्ह आहे की कॅपॅसिटिव्ह आहे की इंडक्टिव्ह आहे यावर V2 व I2 मधला फेज डिफरन्स अवलंबून असतो. आपल्याला माहिती आहे की जेव्हा लोड हा रेजिस्टिव्ह असतो तेव्हा व्होल्टेज आणि करंट हे इन फेज असते, म्हणजेच त्यामध्ये अँगल नसतो. जेव्हा लोड हा इंडक्टिव्ह असतो तेव्हा पॉवर फॅक्टर हा लॅगिंग असतो आणि जेव्हा लोड हा कॅपॅसिटिव्ह असतो तेव्हा
पॉवर फॅक्टर म्हणजे अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट हा लीडिंग असतो. कॉस फाय आपण ज्याला म्हणू कॉस फाय तो लीडिंग असतो केव्हा, जेव्हा जो आपला लोड आहे तो कपॅसिटिव्ह असेल. ट्रान्सफॉर्मर ज्यावेळी नो लोड असतो त्यावेळी प्रायमरी मधून I0 हा नो लोड करंट वाहतो. त्यामुळे नो लोड करंट गुणेला प्रायमरी वेढे म्हणजे I0 गुणेला N1 एवढा MMF तयार होतो आणि MMF मुळे फाय वेबर एवढ्या प्रायमरी फ्लक्स निर्माण होतात. जेव्हा ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वरती लोड जोडला आहे, सेकंडरी मधून I2 एम्पियर करंट वाहतो. I2 मुळे सेकंडरीचे वेढे व सेकंडरी करंट यांच्या गुणाकारा एवढा MMF निर्माण होतो आणि सेकंडरी भोवती स्वतःच्या φ2 वेबर एवढ्या फ्लक्स निर्माण होतात. लेंझच्या नियमानुसार ह्या φ2 ज्या फ्लक्स आहेत ह्या फ्लक्स प्रायमरीच्या फाय फ्लक्सला विरोध करतात. त्यामुळे प्रायमरी फ्लक्स कमी होतात आणि प्रायमरी फ्लक्स कमी झाल्यामुळे चुंबकीय बदल कमी होतो आणि जो इंड्यूस EMF प्रायमरीला E1 तयार झालेला आहे हा पण कमी होतो. आपल्याला E1 आणि V1 हे सारखे ठेवायचे असल्यामुळे या वेळेला प्रायमरी कडून सप्लाय करंट हा जास्त ओढला जातो आणि E1 बरोबर V1 ही परिस्थिती पुन्हा निर्माण होते. प्रायमरी मध्ये निर्माण झालेल्या φ1 ह्या जादा फ्लक्स आणि सेकंडरीच्या φ2 फ्लक्स एकमेकांना विरोध करत राहतात आणि मुख्य फ्लक्स फाय ह्या ज्या आहे ह्या सेम राहतात. φ1 बरोबर φ2 आणि N1 into I1 is equals to N2 into I2. त्यानंतर आपण बघूया महत्वाचा पार्ट म्हणजे EMF इक्वेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. बघा आपल्याला EMF इक्वेशन बघत असताना हे माहिती पाहिजे की इथे V1 म्हणजे काय आहे. V1 हे सप्लाय व्होल्टेज आहे. IM किंवा I1 हा करंट जो आहे हा प्रायमरी करंट आहे. यामधून जो रोटेट होतो हा मूव्ह होतो हा फ्लक्स आहे. प्रायमरी वाइंडिंग सोबत जो फ्लक्स लिंक होतो त्याला आपण φ1 म्हणतो आणि सेकंडरी सोबत जो फ्लक्स लिंक होतो हा φm राहील. त्यानंतर E1 म्हणजे इंड्यूस्ड EMF इन प्रायमरी साइड आणि E2 म्हणजे इंड्यूस्ड EMF इन सेकंडरी साइड. त्यानंतर V2 म्हणजे टर्मिनल व्होल्टेज जे की आपण लोडला देत असतो. त्यानंतर आपल्याला एक पार्ट येतो की N1 म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑन प्रायमरी. हे जे आहे ही वाइंडिंग आहे आणि कोअर वरती वाउंड केलेली आहे. तर ह्याच्या जेवढ्या नंबर ऑफ टर्न असेल त्याला आपण म्हणतो N1. त्यानंतर ही सेकंडरी साइड आहे याच्यावरती जेवढ्या टर्न्स आहे आपण त्याला म्हणतो N2. तर आपल्याला आता EMF इक्वेशन बघायचं आहे. N1 number of turns in the primary, N2 number of turns in the secondary, φm maximum flux in core in Webers आणि जो φm आहे हा Bm into A असतो. Bm म्हणजे फ्लक्स डेन्सिटी आणि A म्हणजे एरिया. F ही आहे फ्रिक्वेन्सी ऑफ AC इनपुट इन हर्ट्ज. आता हे बघा ही जी आहे ही आपण सायनोसॉइडल वेव्हफॉर्म दाखवलेली आहे. ही AC ची वेव्ह आहे. यामध्ये करंट आणि फ्लक्स हे दोन्हीही सारख्याच प्रमाणात बदलत असतात. इथे आपल्याला दिसत आहे की ही जी वेव्हफॉर्म आहे हिचं कंप्लीट एक सायकल झालेलं आहे आणि या वेव्हफॉर्मचं कंप्लीट एक सायकल हे T सेकंद मध्ये झालेलं आहे. त्यानंतर
टी बरोबर 1/f असते. एफ ही फ्रिक्वेन्सी असते आणि टी हा टाइम असतो. आता इथे आपण हे बघत आहे की ही सायकल जी आहे फ्लक्सची ही कंप्लीट होत असताना ही 4 वेळा पीकला जाते. ही 4 वेळा पीकला जाते. आता इथे बघा फाय एम जो आहे, हा जो फाय एम आहे, तर हा आहे टी भागेला 4 इंटू एफ. पीक व्हॅल्यू आहे ही फाय एम, म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ द फ्लक्स. आता आपण बघूया ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. आपण बघितलंय की ट्रान्सफॉर्मर कोणत्या नियमावरती काम करते, फॅराडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर तिथे पहिला नियम काय आहे की जेव्हा फ्लक्स कट होतो तेव्हा ईएमएफ तयार होतो, आणि दुसरा नियम आहे की जेवढे नंबर ऑफ फ्लक्स कट होतील तेवढा ईएमएफ त्या प्रमाणामध्ये तयार होतो. तर ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इज इक्वल्स टू 5m अपॉन 1 अपॉन 4f. मग यावरून आपल्याला मिळतं की ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इज इक्वल्स टू 4f 5m वेबर पर सेकंड और व्होल्ट, हे त्याचं एकक आहे. 4f म्हणजे फ्रिक्वेन्सी, 5m म्हणजे मॅक्सिमम फ्लक्स लिंकेजेस. नाउ रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स पर टर्न मीन्स इंड्यूस्ड ईएमएफ इन व्होल्ट्स. आता ऍव्हरेज ईएमएफ पर टर्न इज इक्वल्स टू 4f इंटू 5m व्होल्ट्स. हे ईएमएफ जे आहे हे एका टर्न मधलं आपण बघत आहे. त्यानंतर इफ फ्लक्स फाय व्हॅरीज सायनोसॉइडली, म्हणजे ही जी साइन वेव्ह आहे आपण बघितलाय, फ्लक्स जो आहे हा साइन वेव्ह प्रमाणे व्हॅरी होत असतो. The RMS value of induced EMF is obtained by multiplying the average value with the form factor. आता हा जो फॉर्म फॅक्टर आहे हा एसी सर्किट्स मध्ये आपण अगोदरच बघितलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की फॉर्म फॅक्टर इज इक्वल्स टू RMS व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल्स टू हा असतो 1.11. आता आरएमएस व्हॅल्यू ऑफ द ईएमएफ पर टर्न आपल्याला पाहिजे आहे, म्हणून आपण काय केलं, 1.11 इंटू 4 इंटू एफ इंटू 5m इज इक्वल्स टू 4.44 एफ इंटू 5m व्होल्ट्स. Now RMS value of the induced EMF in the whole of primary winding is equals to induced EMF per turn into number of primary turns. आपण हे जे काढलेलं आहे आरएमएस व्हॅल्यू ऑफ द ईएमएफ ही पर टर्न होती, म्हणजे एका टर्न साठी आपण काढलेली जी व्हॅल्यू आहे ती 4.44 एफ इंटू 5m आहे. परंतु आपल्याला प्रायमरी वाइंडिंगला किती टर्न गुंडाळलेले असतात त्यावरून आपल्याला प्रायमरी साइडचा ईएमएफ डिसाइड करायचा असतो किंवा काढायचा असतो. त्याकरता आपल्याला E1 इज इक्वल्स टू 4.44 एफ इंटू N1 इंटू 5m इज इक्वल्स टू 4.44 f into N1 into BM into A. Phi is equals to BM into A आपण इथे बघितलेलं आहे. BM म्हणजे फ्लक्स डेन्सिटी आणि A म्हणजे एरिया. Similarly, RMS value of the EMF induced in the secondary is E2 is equals to 4.44 f into N2 into 5m is equals to 4.44 f into N2 into BM into A equals to 5. BM into A हे जे आपण दोन अक्षर घेतलेले आहे हे आहे फ्लक्स डेन्सिटी आणि एरिया. तर हे 5m च्या ऐवजी आपण इथे घेतलेले आहे. It is seen from 1 and 2 that E1 by N1 is equals to E2 by N2 equals to 4.44 f into 5m. It means that EMF per turn is the same in both the primary and the secondary windings. In an ideal transformer on no load, V1 is equals to E1 and E2 is equals to V2, where V2 is the terminal voltage of the secondary. आता आपण वळूया ट्रान्सफॉर्मेशन रेशो. याला म्हणतात
के या अक्षरांनी हा दाखवतात. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 E2 by E1 is equals to N2 by N1 is equals to K. हा झाला व्होल्टेज आणि टर्न्स चा ट्रान्सफॉर्मेशन रेशो. दिस कॉन्स्टंट इज नोन ॲज द ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आता बघा, जेव्हा N2 greater than N1, N2 greater than N1, that is K greater than 1, then transformer is called step up transformer. इथे बघा, सेकंडरीच्या नंबर ऑफ टर्न जास्त आहे आणि प्रायमरीच्या नंबर ऑफ टर्न कमी आहे, आणि आपण प्रायमरीच्या नंबर ऑफ टर्न कमी आहे म्हणजे इथे ईएमएफ कमी इंड्यूस होईल, आणि सेकंडरीच्या नंबर ऑफ टर्न जास्त आहे त्यामुळे इथे ईएमएफ जास्त तयार होईल. म्हणून आपण ह्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणू. त्यानंतर if N2 less than N1, that is K less than 1, then transformer is known as step down transformer. इथे बघा, प्रायमरी कॉइल आहे हा आणि सेकंडरी वाइंडिंग. तर प्रायमरी वाइंडिंगचे जे नंबर ऑफ टर्न्स आहे हे जास्त आहे आणि सेकंडरी वाइंडिंगचे जे नंबर ऑफ टर्न आहे हे कमी आहे. त्या प्रमाणात ईएमएफ जनरेट होत असतो. म्हणजे प्रायमरी वाइंडिंगला जास्त ईएमएफ तयार होणार आहे जास्त टर्न असल्यामुळे, आणि सेकंडरीला कमी टर्न असल्यामुळे कमी ईएमएफ तयार होणार आहे. त्यामुळे आपण ह्या ट्रान्सफॉर्मरला म्हणतो हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. N2 less than N1, that is K less than 1, then transformer is known as the step down transformer. Again, for an ideal transformer, input VA is equals to output VA. V1 I1 is equals to V2 I2, or I2 upon I1 is equals to V1 upon V2 is equals to 1 by K. Hence, current are in the inverse ratio of the voltage transformation ratio. आपण इथे हे बघितले की व्होल्टेज आणि नंबर ऑफ टर्न्स, व्होल्टेज आणि टर्न्स रेशो हा इक्वल असतो, परंतु व्होल्टेज आणि टर्न्स आणि याच्याच कंटिन्युअस मध्ये जो करंट रेशो आहे हा उलट असतो. म्हणजे V1 अपॉन V2 बरोबर I2 अपॉन I1 असतो इज इक्वल्स टू 1 बाय K. तर हा झाला आपला टर्न्स रेशो. आता आपण जे ईएमएफ इक्वेशन बघितलं आहे किंवा जे ट्रान्सफॉर्मरचं तत्व वगैरे बघितलेलं आहे, तर यावर आपल्याला थोडंसं एखादा प्रॉब्लेम घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल, 100 kVA 2400/240 volt 50 Hz transformer has 300 turns. On the secondary winding, calculate the approximate value of primary and secondary current, the number of primary turns and the maximum flux phi m in the core. आपल्याला हे काढायचं आहे. काय काढायचं आहे? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द प्रायमरी अँड द सेकंडरी करंट काढायची आहे, द नंबर ऑफ प्रायमरी टर्न काढायचे आहे, आणि द मॅक्झिमम फ्लक्स फाय एम इन द कोअर काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. बघा, ट्रान्सफॉर्मर रेटिंग जे आहे हे केव्हीए मध्ये असतं. तर आपल्याला दिलेलं आहे की 100 kVA चा हा ट्रान्सफॉर्मर आहे, हे गिव्हन आहे. त्यानंतर केव्हीए आहे, मग आपल्याला व्होल्ट एम्पियर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्या किलो म्हणजे 1000, म्हणून आपण 100 गुणिले 1000 केलं म्हणजे आपल्याला VA मिळते. फ्रिक्वेन्सी जी आहे सप्लायची ही आपल्याला माहिती आहे की इंडियामधली आपली सप्लाय फ्रिक्वेन्सी ही 50 Hz कॉन्स्टंट असते. भलेही 2 Hz नी कमी किंवा जास्त असू शकते, परंतु नॉर्मली 50 Hz इंडियाची फ्रिक्वेन्सी आहे, म्हणून आपण F बरोबर इथे घेतलं 50 Hz. नंतर प्रायमरी व्होल्टेज V1 इज इक्वल्स टू 2400 volts. Secondary voltage V2 is equals to 240 volt. E1 is equals to 4.44 into F into N1 into 5m volts. आताच आपण हे EMF इक्वेशन बघितलेलं आहे.
आणि हा आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो V1/V2 इज इक्वल्स टू I2/I1 इज इक्वल्स टू E1/E2 इज इक्वल्स टू N1/N2. V1 into I1 equals to V1 into I1 आणि equals to KVA. V1 into I1 is equals to V2 into I2 is equals to KVA. आता आपल्याला बघायचं आहे की प्रायमरी करंट हा आपल्याला काढायचा आहे, सेकंडरी करंट काढायचा आहे, त्यानंतर प्रायमरी टर्न्स आपल्याला विचारलेले आहे आणि मॅक्झिमम फ्लक्स फायम हा आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला सूत्र माहिती आहे, फक्त जे दिलेलं आहे गिव्हन ते फक्त आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं असतं. I1 is equals to KVA into 1000 upon VP. VP म्हणजे V1 पण म्हणू शकतो आपण त्याला, प्रायमरी साईडचं व्होल्टेज. तर आपल्याला माहिती आहे की KVA आपण 1000 ने याला गुणलेलं आहे आणि हे 100 आपल्याला दिलेलं आहे, बरोबर 1,00,000 भागिले 24,000 प्रायमरी व्होल्टेज आपल्याला हे दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. तर ह्याला आपण डिवाइड केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 41.7 41.7 एम्पियर. हा झाला तुमचा करंट प्रायमरीचा. त्यानंतर आपल्याला सेकंडरीचा करंट काढायचा आहे, तो सुद्धा अशाच प्रकारे आपण I2 इज इक्वल्स टू KVA/V2 इज इक्वल्स टू 1,00,000 अपॉन 240 इज इक्वल्स टू 417 एम्पियर. हा आला तुमचा सेकंडरीचा करंट. त्यानंतर V1/V2 इज इक्वल्स टू 2400 हे गिव्हनच आहे आपल्याला, इज इक्वल्स टू 10. आणि आपण जो के पाहिला ट्रान्सफॉर्मेशन रेशो, त्याप्रमाणे V1/V2 इज इक्वल्स टू N1/N2. मग N1 इज इक्वल्स टू 10 इंटू N2 इज इक्वल्स टू 10 इंटू आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये N2 बरोबर 300 बरोबर 3000 टर्न्स. आता आपल्याला यावरून एक गोष्ट अजून लक्षात येते, ती म्हणजे इट इज फाउंड दॅट दिस इज स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर बिकॉज प्रायमरी टर्न्स 3000 अँड सेकंडरी टर्न्स 300. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे आता फायम मॅक्सिमम फ्लक्स. तर आपल्याला EMF इक्वेशन माहिती आहे 4.44 F इंटू N1 इंटू फायम. 4.44 इंटू F च्या ठिकाणी आपण 50 ठेवलेलं आहे, जी की फ्रिक्वेन्सी आहे HZ मध्ये. त्यानंतर N1 हे गिव्हन आहे आपल्याला 3000 टर्न्स, सॉरी N1 आपण काढलेले आहे 3000 टर्न इंटू फायम इज इक्वल्स टू 2400 हे आहे आपल्या प्रायमरीचं व्होल्टेज म्हणजे V1. मग फायम इज इक्वल्स टू 2400 अपॉन 4.44 इंटू 50 इंटू 3000 इज इक्वल्स टू 0.003336 वेबर्स हा आलेला आहे आपला फ्लक्स. अशा प्रकारे आपण हा कॅल्क्युलेशन बघितलेला आहे. बघा आता ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग. तर आपल्याला माहिती आहे की रेटिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज इन KVA अँड नॉट इन KW. द कॅपॅसिटी ऑफ द ट्रान्सफॉर्मर्स आर always rated by its apparent power, volts, ampere, VA or KVA, not by its true power, watt or kilowatt, because the safety maximum load current can be calculated without knowing the power factor. आणि आपल्याला माहिती आहे की KW इज इक्वल्स टू KVA इंटू cos phi, ऍक्टिव्ह पॉवर इज इक्वल्स टू KW, ऍपरंट पॉवर इज इक्वल्स टू KVA आणि पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू असतो cos phi. आणि पुन्हा जे लॉसेस असतात त्यामधले जे करंट कॉपर लॉसेस आहे हे करंटवर डिपेंड असतात आणि जे आयरन लॉसेस आहे हे व्होल्टेजवर डिपेंड असतात. त्यामुळे V आणि A दोन गोष्टी माहिती असल्यानंतर आपल्याला त्याचं रेटिंग VA मध्येच घेता येतं, कारण cos phi ची तिथे गरज पडत नाही. म्हणजे व्हेरी लोड झाला तरी आपल्याला फरक पडत नाही, कारण आपल्याला V आणि A नुसारच माहिती होऊन जातं. त्यामुळे आपण जे आहे ते कॅपॅसिटी ऑफ द ट्रान्सफॉर्मरची KVA मध्ये सांगतो. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी. तर कुठलीही गोष्ट घेतली की आपल्याला त्याची एफिशियन्सी माहिती असणे म्हणजे आवश्यक असतं. तर ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतं की त्यातल्या त्यात रोटेटिंग पार्ट नाही आहे, हे स्थिर यंत्र आहे म्हणून याची एफिशियन्सी जास्त असते. तर आता याची एफिशियन्सी आपण बघूया
ट्रान्सफॉर्मरची किंवा कुठल्याही गोष्टीची एफिशियन्सी म्हणजे असं असते की त्याचं आउटपुट किती मिळतं, जेवढं आपण इनपुट देतो त्याच्या प्रमाणात आउटपुट आपल्याला किती मिळतं. तर ट्रान्सफॉर्मर एफिशियन्सी इज इक्वल्स टू आउटपुट अपॉन इनपुट इज इक्वल्स टू आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉसेस इज इक्वल्स टू आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉसेस. ट्रान्सफॉर्मर मध्ये रोटेटिंग नसतात, फक्त कॉपर लॉसेस असतात आणि आयरन लॉसेस असतात. तर percentage efficiency is equals to output upon input plus copper losses plus iron losses into 100. इथे आपल्याला पर्सेंटेज एफिशियन्सी काढायची आहे. जेव्हा आपल्याला पर्सेंटेज एफिशियन्सी काढायची असते तेव्हा इंटू 100 आपण करतो. एफिशियन्सी इज इक्वल्स टू इनपुट मायनस लॉसेस अपॉन इनपुट इज इक्वल्स टू इनपुट डिवायडेड बाय इनपुट केलं तर 1 मिळतं, 1 मायनस लॉसेस अपॉन इनपुट. कंडिशन फॉर मॅक्सिमम एफिशियन्सी ही अशी असते की ज्या ट्रान्सफॉर्मर मध्ये आयरन लॉसेस इज इक्वल्स टू कॉपर लॉसेस असेल, जेव्हा ही कंडिशन येईल त्यावेळेला एफिशियन्सी जी असते ट्रान्सफॉर्मरची मॅक्सिमम असते. आता ऑल डे एफिशियन्सी ऑफ द ट्रान्सफॉर्मर. ऑल डे एफिशियन्सी ट्रान्सफॉर्मरची बघत असताना आपल्याला हे माहिती आहे की ट्रान्सफॉर्मर पहा एखाद्या वेळेस 0 लोडवर सुद्धा असतो, एखाद्या वेळेस खूप जास्ती लोडवर पण असतो, कधी हाफ लोडवर असतो, कधी 1/4 लोडवर असतो. तर आपण ही जी एफिशियन्सी आहे इट काउंट इन द टर्म्स ऑफ द KWH. त्यामुळे आपण एनर्जीच्या फॉर्म मध्ये ही ऑल डे एफिशियन्सी काढत असतो. बिकॉज लोड फ्लक्च्युएटेड थ्रू होल डे. Percentage all day efficiency is equals to output in 24 hours in kilowatt hour upon input in 24 hours into kWh into 100 is the all day efficiency of the transformer. आता classification of the transformer. ट्रान्सफॉर्मर वेगळ्या वेगळ्या बेसिस वरती क्लासिफाय होत असतात. टाइप ऑन द बेसिस ऑफ द कोअर मटेरियल, त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ द शेप ऑफ द कोअर, त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन रेशो, नंतर ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी, त्यानंतर सिंगल फेज अँड 3 फेज ट्रान्सफॉर्मर्स या बेसवरती अजून क्लासिफिकेशन होते आणि त्याच्या ऍप्लिकेशन्स नुसार पण ट्रान्सफॉर्मरचे क्लासिफिकेशन्स होतात. आता बघा आपण कोअरच्या बेसिस वरती बघितलं तर कोअर टाईप आणि शेल टाईप असे 2 टाईपचे ट्रान्सफॉर्मर असतात. हे आहे कोअर टाईपचे ट्रान्सफॉर्मर, ही आहे प्रायमरी साइड, ही आहे सेकंडरी साइड आणि हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर्स असतात. कोअर टाईपचे ट्रान्सफॉर्मर मॅक्सिमम स्टेप अप टाईपचे ट्रान्सफॉर्मर्स असतात. हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे शेल टाईपचं ट्रान्सफॉर्मर. बघा अकॉर्डिंग टू द कोअर, एक होतं कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, हे दुसरं आहे शेल टाईपचं ट्रान्सफॉर्मर. तर हे सुद्धा आपण अगोदर बघितलेलं आहे. ह्या त्याच्या स्टॅम्पिंग आहे, ह्या स्क्रूच्या साहाय्याने पक्क्या केलेल्या असतात, अशा प्रमाणे कोअर बनवलेलं असते आणि अशा प्रकारे हे मधल्या लिंबवरती याच्यावरती वाइंडिंग वळून केलेल्या असतात. तर हे झालं शेल टाईपचं ट्रान्सफॉर्मर. आता ह्या शेल टाईप ट्रान्सफॉर्मरचा जो उपयोग आहे ना, हा स्टेप डाऊन पर्पज साठी होतो. हे ट्रान्सफॉर्मर प्रत्येकाने बघितलेले आहेत. हे आहे शेप नुसार रिंग टाईप ट्रान्सफॉर्मर. तर जनरली करंट ट्रान्सफॉर्मर ह्या स्वरूपाचे असतात. नंतर आहे फ्रिक्वेन्सी मेन्स फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. तर जे फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर आहे जनरली इलेक्ट्रॉनिकच्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये याचा वापर होतो. हे आहेत हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. तर याचा उपयोग पण ऑडिओ फ्रिक्वेन्सी मध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक मध्येच होतो. त्यानंतर आपण बघूया ऑटो ट्रान्सफॉर्मर. An auto transformer is a transformer having single winding.
which acts as primary as well as the secondary winding. An auto transformer works on the principle of self-inductance of Faraday law of electromagnetic induction. आपल्याला माहिती आहे की ऑटो ट्रान्सफॉर्मर हा वर्कशॉपमध्ये प्रत्येकाने बघितलेला आहे. हा जो खाली ठेवलेला आहे हा अशा टाईपचा ऑटो ट्रान्सफॉर्मर असतो. याच्यामध्ये सिंगल वाइंडिंगच असते, म्हणजे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंगचं काम जे आहे ही एक सिंगल वाइंडिंगच करत असते. यामध्ये फायदा असा आहे की खर्च कमी असतो, कारण 2 वाइंडिंगच्या ऐवजी एकच वाइंडिंग असते आणि एकच वाइंडिंग असून त्याला टॅपिंग्स असतात आणि आपल्याला जेवढं व्होल्टेजची गरज असते तेवढं व्होल्टेज आपण सेकंडरी मधून घेऊ शकतो. हे आहे प्रायमरी व्होल्टेज. तर प्रायमरी व्होल्टेज आपण सप्लाय कडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला लोडला जेवढं व्होल्टेज लागतं आहे तेवढं आपण इकडनं सेकंडरी कडून लोडला देतोय. आता हा झाला समजा आपला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, कारण व्होल्टेज लेवल प्रायमरीला जास्त व्होल्टेज आहे आणि सेकंडरीला आपण कमी व्होल्टेज घेतलेला आहे, त्यामुळे याला आपण म्हणू स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे हा स्टेप अप सुद्धा होऊ शकतो आणि स्टेप डाऊन सुद्धा होऊ शकतो. आता याला कनेक्ट करत असताना आपण कमी टर्न याचे सप्लायला दिलेले आहे आणि आपण जास्त व्होल्टेज सेकंडरी साइडने घेतलेले आहे, तेव्हा हा होतोय आपला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. यामध्ये आपल्याला सेकंडरी व्होल्टेज काढता येतो. ही एवढी वाइंडिंग विचारात घ्यायची असते आपल्याला, म्हणजे आपण म्हणूया याला N2 डिवायडेड बाय V1. N2 इंटू V1 डिवायडेड बाय हे पूर्ण N2 इंटू V1 डिवायडेड बाय पूर्ण ह्या नंबर ऑफ वाइंडिंग, म्हणजे जेवढे टर्न्स आहेत तेवढे जर घेतले तर आपल्याला इथे हे जे आहे V2 हे काढता येतं. बघा आपण आता ट्रान्सफॉर्मर जे आहे, जे तुम्ही जनरल बघता, तर त्यामधले पार्ट्स बघूया. ट्रान्सफॉर्मरचे सर्व पार्ट्स. आता ट्रान्सफॉर्मर मध्ये महत्वाचा भाग म्हणजे ट्रान्सफॉर्मरची टँक असते. ही टँक आयरन पासून बनलेली असते आणि आपण याला म्हणतो स्टील टँक. तर ह्या टँक मध्ये याच्या वाइंडिंग्स हाऊस केलेल्या असतात आणि टँक मध्ये ऑइल भरलेलं असते. तर ट्रान्सफॉर्मर मध्ये ह्या टँक मध्ये ऑइल आणि वाइंडिंग असतात. ऑइल कूलिंग पर्पज साठी आणि इन्सुलेशन ह्या दोन्ही उपयोगामध्ये येत असतं. त्यानंतर अशा ऍक्सेसरीज की ज्या ट्रान्सफॉर्मर ऑपरेट करण्यासाठी गरजेच्या आहेत त्या पण ह्या टँक मध्ये होल्ड केलेल्या असतात. म्हणजे एकंदरीत हे प्रोटेक्शन आहे आणि होल्डिंग डिव्हाइस आहे. ही टँक आहे की प्रोटेक्शन करताय आणि होल्ड करताय तेल, वाइंडिंग आणि ऍक्सेसरीजला. त्यानंतर ही आहे कॉन्झर्वेटर टँक. आता ही कॉन्झर्वेटर टँक आहे, ही पाईपच्या साह्याने मेन टँकला जोडलेली आहे आणि ही जी टँक आहे ही फक्त अर्ध्यापर्यंत ऑइलनी भरलेली असते. ही यासाठी अर्धी भरलेली असते की जेव्हा ह्या टँक मध्ये ट्रान्सफॉर्मर लोडिंग वरती असताना, ट्रान्सफॉर्मर वर्किंग मध्ये असताना किंवा जर ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्ट सर्किट्स वगैरे झाले तर याच्यामध्ये हीट जनरेट होते आणि त्यामुळे जे ऑइल आहे ते रश होतं आणि ते ह्या टँक मध्ये येतं आणि मग ही टँक थोडी अजून वरपर्यंत जाते. जर आपण हिला जास्त पहिलेच फुल भरली तर एकदम ब्लास्ट होऊन जाईल हिचा, त्यामुळे ही अर्धीपर्यंतच भरलेली असते.
आणि इथे जो आहे याला टेम्परेचर गेज पण एक लावलेला असतो. त्यानंतर हा जो आहे हा व्हेंट प्लग आहे. व्हेंट प्लग आहे हा. इथे डायफ्राम जो आहे इथे एक काचेचं पातळसं शीट लावलेलं असते आणि जेव्हा या ट्रान्सफॉर्मरच्या टँकमध्ये ट्रान्सफॉर्मर वर्किंग मध्ये असताना ट्रान्सफॉर्मरच्या टँकमध्ये जर एखाद्या वेळेला शॉर्ट सर्किट झाले किंवा ऑइल जास्त हिटअप झाले काही कारणाने तर गॅसेस तयार होतात, फ्ल्यू गॅस, आणि त्यामुळे काय होतं की ते जास्त झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर फुटण्याचे चान्सेस असतात. परंतु हा व्हेंट प्लग असल्यामुळे प्रोटेक्शन असतं. या व्हेंट प्लग द्वारे ते फास्ट गॅसेस बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि हा डायफ्राम फाटतो. बरेचदा आवाज होतो ना जोरात आणि ट्रान्सफॉर्मर वाजतो. म्हणजे हे सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू हा व्हेंट प्लग असतो. त्यानंतर याचं जे हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो ब्रीदर. तर हे ऍज अ नोज म्हणून काम करतं ट्रान्सफॉर्मरसाठी. ट्रान्सफॉर्मर मध्ये जे ऑइल असतं त्यामध्ये मॉइश्चर बिलकुल नको असतं आणि पुन्हा ट्रान्सफॉर्मरचे पार्ट सुद्धा मॉइश्चर पासून वाचायला पाहिजे म्हणून आपण हे ब्रीदर इथे लावलेलं असते. या ब्रीदर मध्ये असतं सिलिका जेल भरलेलं. आता हे जे सिलिका जेल आहे हे काय करतं की वातावरणामधलं मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून घेतं. सिलिका जेल हे ओरिजिनल असताना ब्ल्यू कलरचे असते. सिलिका जेल मुळात जेव्हा आपण याच्यात फिल करतो तेव्हा ते निळ्या कलरचे असायला पाहिजे म्हणजे ते योग्य आहे वापरायसाठी. त्यानंतर जेव्हा हे मॉइश्चर ऍब्सॉर्ब व्हाईटिश पिंक कलरचे येते तेव्हा ते खराब झालेले असते, तेव्हा आपण ते रिप्लेस करायला पाहिजे. तर हे जे आहे हे आहे ब्रीदर. त्यानंतर सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे अर्थिंग. हे जे आहे हे अर्थिंग केलेलं आहे ट्रान्सफॉर्मरला. आपल्याला माहिती आहे कुठल्याही मेटल बॉडीला सेफ्टीसाठी अर्थिंग करणे जास्त गरजेचे असते. त्यानंतर ह्या ज्या दिसत आहे आपल्याला ह्या आहेत ट्यूब. ह्या ट्रान्सफॉर्मरच्या ट्यूब आहेत. आता बघा जेव्हा ट्रान्सफॉर्मर वर्किंग मध्ये असते किंवा जास्त लोड येतो किंवा ऑइल जे आहे त्यामधलं हीट होतं तर कुठली हलकी ऑइल हीट झाल्यानंतर ते हलकं होतं आणि वर येतं, हलकं होतं आणि वर येतं. आणि त्यानंतर हे वर येत असताना वातावरणाच्या थंडाव्याने ते ऑइल थंड होतं आणि थंड झाल्यानंतर पुन्हा ते खाली जातं. किंवा मग उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की बऱ्याच सबस्टेशन मध्ये कूलर लावलेले असतात तर ते ट्रान्सफॉर्मरला कूलिंग करण्यासाठीच असतात. आता ह्या ट्यूब मधून सुद्धा हे ऑइल कूल ट्रान्सफॉर्मर आहे तर ह्या ट्यूब मधून पण याला ऑइल हे सर्क्युलेट होत राहते. गरम ऑइल वर जाणे, थंड ऑइल खाली येणे हे याचं कार्य नेहमी चालू राहते. त्यासाठी हे असतात ट्यूब्स. त्यानंतर हे आहे वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर हा असतो बुकोल्स रिले. हे एक प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे किंवा याला प्रेशर रिलीज डिव्हाइस सुद्धा म्हणतात. याचं नाव आहे बुकोल्स रिले. जेव्हा इनसिपियंट फॉल्ट्स या ट्रान्सफॉर्मर मध्ये घडतात म्हणजे ऑइल लेवलच्या बिलो जे फॉल्ट्स घडतात तेव्हा काय होतं या बुकोल्स रिले मध्ये फ्लोट्स असतात दोन, एक वर असतो आणि एक खाली असतो. जो वरचा फ्लोट असतो तो अलार्म सर्किटला गेलेला असतो आणि बुकोल्स रिले मध्ये एक खाली अजून फ्लोट असतो. तो जो असतो तो ट्रिप सर्किटला गेलेला असतो आणि इथे जे फ्लोट्स असतात त्याच्या खाली स्विचेस सुद्धा असतात. आता जेव्हा फॉल्ट अगदी कमी स्वरूपाचा फॉल्ट तयार होतो तेव्हा हे जे ऑइल आहे हे खाली येतं आणि हे थोडंसं खाली येतं आणि थोडंसं खाली आल्यामुळे काय होतं की हा जो फ्लोट आहे हा या स्विच वरती प्रेस होतो आणि फ्लोट स्विचवर प्रेस झाल्यामुळे अलार्म वाजतो आणि मग तिथे बाजूनी जो कोणी ऑपरेटर असेल त्याला तो अलार्म ऐकू येतो आणि तो काय फॉल्ट आहे ते बघून क्लिअर करतो. त्यानंतर जर थोडा जास्त स्वरूपाचा फॉल्ट आला तर सेकंड फ्लोट या बुकोल्स रिलेमध्ये खाली असतो आणि तो जो फ्लोट आहे तो ऑइल लेवल खाली आल्यामुळे फ्लोट खाली येतो आणि मग तो स्विच असतो त्याच्या खाली तो ऑपरेट होतो आणि जे ट्रिप सर्किटला कनेक्ट असल्यामुळे सर्किट ट्रिप होते. तर अशा प्रकारे हा बुकोल्स रिले जो आहे हा प्रोटेक्शन साठी एक प्रोटेक्शन डिव्हाइस म्हणून इथे वापरले जातो. त्यानंतर इथे बुशिंग्स असतात ट्रान्सफॉर्मर मध्ये. तर बुशिंग ज्या असतात
त्या चिनी मातीच्या किंवा काचेच्या असतात आणि त्यावरती नट बोल्टनी त्या फिट केलेल्या असतात आणि त्यावरून कंडक्टर नी कनेक्शन करायचे असतात. हा जो आहे हा टेम्परेचर गेज आहे. तर जेव्हा म्हणजे ऑइलचं टेम्परेचर किती झालेलं आहे, कमी जास्त हे आपल्याला याच्यावरून कळते. त्यानंतर टॅप चेंजर. तर हे पण महत्वाचा पार्ट आहे एक टॅप चेंजर. जेव्हा हे ट्रान्सफॉर्मर वर्किंग मध्ये असते तेव्हा जर लोड जास्त आला तर ट्रान्सफॉर्मरचं जे सेकंडरी व्होल्टेज आहे हे कमी होतं आणि मग त्या व्होल्टेजची लेवल इक्वल करण्यासाठी ह्या टॅप चेंजरच्या साह्याने अजून काही वाइंडिंग त्यामधल्या वाढविल्या जातात आणि व्होल्टेजची लेवल इक्वल केल्या जाते. तर म्हणजे व्होल्टेज लेवल इक्वल ठेवण्यासाठी हे टॅप चेंजर असतं. त्यानंतर टँक आपण बघितलीच आहे. हे व्हील हे फक्त ट्रान्सफॉर्मरला शिफ्ट करण्यासाठी असतात. ऑइल आउटलेट ड्रेन कॉक आहे हा. हा आहे ऑइल इनलेट वॉल. अशा प्रकारे आपण हे ट्रान्सफॉर्मर बघितले. अर्थिंग मस्ट असते कारण सेफ्टी आवश्यक असतं. त्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मर ऑन लोड हे पूर्वी सुद्धा बघितलेच आहे. ट्रान्सफॉर्मर जेव्हा आपण लोड ट्रान्सफॉर्मरला देतो तेव्हा प्रायमरी जो करंट आहे हा इथे फ्लक्स तयार करतो आणि सेकंडरीला तो फ्लक्स जो आहे तो सेकंडरी कडे जातो आणि सेकंडरी मध्ये ईएमएफ तयार होतो. जेव्हा ट्रान्सफॉर्मरवर लोड देतो आपण तेव्हा इवन हा जवळपास प्रायमरीली दिलेल्या व्होल्टेज हा सप्लाय व्होल्टेज एवढाच असतो आणि त्याच वेळी सेकंडरी मध्ये E2 हा म्युच्युअल इंडक्शनमुळे ईएमएफ निर्माण होतो आणि सेकंडरी उघडी असल्यामुळे प्रायमरीला दिलेला पॉवर ह्याला आपण लोडला जोडलेला आहे तर तो जो पॉवर आहे तो लोडला मिळत असतो. थँक्यू.